राहिलो की एक सुंदरसा विषय मी आपल्या समोर घेऊन येत आहे की ज्यावेळेस शहाजी राजा व जिजाऊ हयात असताना त्यावेळेस परगणे होतो आणि परगणे झाल्यावर आदिलशहाने सगळं पुणे लुटून काढतो आणि सगळं पुणे लुटल्यानंतर त्या पुण्याला उतरतीकडा लागू नये म्हणून जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना सोन्याचा नांगर बनवून देते आणि सोन्याचा नांगर बनवून दिल्यावर सगळं पुन्हा नांगरून काढतो की त्यांना त्या पुण्याला उतरतीकडे लागू नये आणि जे परत गेलेलं त्यांचं वैभव असते ते परत यावं म्हणून पूर्ण पुणे शहर सोन्याच्या नांगराने नांगरून काढतात. त्याच पद्धतीने बाबासाहेबांकडे संविधानासाठी 2 सोन्याच्या पेन होत्या आणि त्या 2 सोन्याच्या पेनाने संविधान लिहिलं. म्हणून प्रतापसिंग बोजगे दादा लिहितात, मराठा मुलूक पुनीत झाला, मराठा मुलूक पुनीत झाला, शिवाजी महाराज जन्मास आला. अरे स्वाभिमानाची जो तो भाषा लागलाय बोलायला, अरे लागलाय बोलायला, तवा शिवाजीचा भगवा झेंडा लागलाय डोलायला. दलितांचं दुःख माझ्या भीमानं जाणलं, अरे दलितांचं दुःख माझ्या भीमानं जाणलं. अरे बुद्धाच्या छायेत सर्वांना आणलं, निळा हा झेंडा मानाने जेव्हा लागलाय डोलायला, अरे लागलाय डोलायला, तेव्हा एक माणूस हा लागला जय भीम बोलायला. तेव्हा एक माणूस हा लागला जय भीम बोलायला, तेव्हा एक माणूस हा लागला जय भीम बोलायला, तेव्हा एक माणूस हा लागला जय भीम बोलायला, तेव्हा एक माणूस हा लागला जय भीम बोलायला. उजाड पुण्यात शिवबा धरतोय सोन्याचं नांगर, अहो उजाड पुण्यात शिवबा धरतोय सोन्याचं नांगर. मग सोन्याच्या पेनाने घटना आली भीमराव आंबेडकर, मग सोन्याच्या पेनाने घटना आली तर भीमराव आंबेडकर, मग सोन्याच्या पेनाने घटना आली तर भीमराव आंबेडकर, मग सोन्याच्या पेनाने घटना आली भीमराव आंबेडकर, मग सोन्याच्या पेनाने घटना आली तर भीमराव आंबेडकर. अहो उजाड पुण्यात शिवबा धरतोय सोन्याचं नांगर, अहो उजाड पुण्यात शिवबा धरतोय सोन्याचं नांगर. सोन्याच्या पेनाने घटना आली भीमराव आंबेडकर, सोन्याच्या पेनाने घटना आली तर भीमराव आंबेडकर, मग सोन्याच्या पेनाने घटना आली तर भीमराव आंबेडकर, सोन्याच्या पेनाने घटना आली तर भीमराव आंबेडकर, मग सोन्याच्या पेनाने घटना आली तर भीमराव आंबेडकर. चट्टानों पे कमल खिलता नहीं कभी, अरे चट्टानों पे कमल खिलता नहीं कभी, ये बिन हवा के पेड़ हिलता नहीं कभी. अरे परिवर्तन के लिए संघर्ष करना पड़ता है, अरे परिवर्तन के लिए संघर्ष करना पड़ता है.
ये परिवर्तन में भीख में मिलता नहीं, ये परिवर्तन भीख में मिलता नहीं. मग सोन्याच्या पेनाने घटना लिहितोय भीमराव आंबेडकर. 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 सुरेश भाऊ यांच्याकडून धमदान आलंय, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. टाळ्याची कंजूसी करू नका. तुमच्या टाळ्या म्हणजे आमचा आत्मविश्वास आहे म्हणून टाळ्याची कंजूसी करू नका. त्या काळामध्ये शहाजी राजाचा बदला कसा घेतला ते बघा. हे शिवबाचं पाय गुणा, हे शिवबाचं पाय, हे शिवबाचं पाय गुणा, आलं बहरून सारं पुन्हा, आलं भरून सारं पुन्हा, आलं भरून सारं पुन्हा, आलं भरून सारं पुन्हा. आलं बहरून सारं पुन्हा, हे शिवबाचं पाय गुणा, आलं बहरून सारं पुन्हा, हे शिवबाचं पाय गुणा, आलं बहरून सारं पुन्हा. नाव काय? त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. नाव माहित नाही. माझ्या भीमाचा हात गुण आताच दिसतंय दिल्लीच्या तक्त्यावर. माझ्या भीमाचा हात गुण आताच दिसतंय दिल्लीच्या तक्त्यावर. सोन्याच्या पेनाने घटना लिहितोय भीमराव आंबेडकर. हे दोन्ही महापुरुष मराठी होते आणि प्रतापसिंग दादा भोगरे काय लिहितात, हे दोन्ही हे मराठी दोघेही मराठी गाजत आहेत भारतभर. 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 शिवाची तलवार खन खन खनाने मैदानी समसेरा. शिवाची तलवार खन खन खनाने मैदानी समसेरा. मग सोन्याच्या पेनाने घटना लिहितोय भीमराव आंबेडकर. 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 घटनेची माती अशी जनतेची आई जशी. जनतेची आई कशी, जनतेची आई कशी, जनतेची आई कशी. अरे आंबेडकर का इल्म बांटने की बात कर. अरे आंबेडकर का इल्म बांटने की बात कर. अरे काटने की छोड़, आज काटने की बात कर. इसके बाद जो मेरे भीम ने उंगली उठाएगा उस सरपिरे के हाथ छाटने की बात कर. उस सरपिरे के छाटने की बात कर. जनतेची आई अशी, जनतेची आई कशी, 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 जनतेची आई कशी.
कष्टाचे ओझे वाहताना भीम कधीच थकला नाही. शैलेश भाऊ, मी तर शायर नाही, कवी नाही, पण मी लिहिण्याचा प्रयत्न केला. अरे कष्टाचे ओझे वाहताना भीम कधीच थकला नाही आणि या मुक्या समाजाचा वाचा फोडण्यासाठी भीम कधीच मुकला नाही. अरे स्वतःची 4-4 लेकरं मातीत गाडली रे. अरे स्वतःची 4-4 लेकरं मातीत गाडली रे. पण भीमाच्या या डोळ्यामधून कधी अश्रू आले नाही. भीमाच्या डोळ्यामधून कधी अश्रू आले नाही. गणगणची माहिती अशी, गणगणची आई अशी, गणगणची माहिती अशी.